रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, FM बँड 89.6 मेगाहर्ट्झवरून आपण ऐकत आहात. नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी. आता ऐकूयात हिवाळ्यातील शीतलहरींमध्ये जनावरांची काळजी याविषयी मार्गदर्शन करत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर देवानंद राऊत सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वत्र थंडीची लाट आलेली आहे आणि या थंडीमध्ये जनावरांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शीतलहरीच्या या लाटेत आपल्या जनावरांची पशुधनाची आवश्यक काळजी घेण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, हा एक संदेश कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ यांच्याकडून आहे. सध्या रात्रीच्या वेळी थंड वाऱ्याच्या झोक्यापासून जनावरांच्या संरक्षणार्थ गोठे चहूबाजूने गरम कापडाने झाकून म्हणजे गोणपाटाने झाकून घ्यावेत. तसेच जनावरे बसण्याच्या ठिकाणी वाळलेले गवत टाकावे, जेणेकरून आपल्या जनावरांना त्या ठिकाणी थंडी लागणार नाही. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, ज्यामुळे तिथे हिवाळ्यामध्ये अतिरिक्त सूर्यप्रकाश मिळेल आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता शोषली जाणार नाही. नंतर एक महत्त्वाचं जर सांगायचं जर थंड हवामानामुळे बर्फाचे कण तयार होत असतील, म्हणजे बाकीच्या आपल्या इकडे नाही होत पण बाकीच्या ठिकाणी होतात, तर अशा वेळी योग्य अशा कृत्रिम उजेडांची किंवा वातावरण गरम ठेवण्यासाठी आवश्यक उपकरणांचा वापर करावा. जसे की लाईट वगैरे जे आहेत, 200 वॅटचे लाईट असेल तर याचा वापर गोठ्यामध्ये करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये हवामान जे आहे ते गरम राहू शकेल. आणि गोणपाट चारी बाजूने लावले तर त्याच्यापासून नक्कीच आपल्या जनावरांना अतिशय चांगल्या प्रकारे ऊब भेटू शकेल. आजारी व अशक्त जनावरांच्या थंडीपासून बचावासाठी कापड किंवा बारदाने पांघरावेत. याच वेळी रात्रीच्या वेळी सर्व जनावरांना उबदार कापडाने म्हणजे जे गोणपाटाने पांघरावे, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना कुठलीही बाधा होणार नाही. आणि वासरांची विशेष काळजी घ्यावी. या शीतलहरीमध्ये लहान वासरांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जनावरांना ओल्या ठिकाणी बांधायचे टाळावे. तसेच वातावरण गरम ठेवण्यासाठी जर वाळलेले गवत जाळले असल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरापासून जनावरे गुदमरणार नाहीत किंवा याची काळजी घ्यावी. कारण की बरेच शेतकरी काय आहे तर आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये धूर करत असतात, त्यामुळे ती एक काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. आणि धूर जास्त प्रमाणात जर झाला तर अशा जनावरांना त्या ठिकाणी धुरापासून श्वसनासंबंधित आजार जे आहे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी धूर करताना घेणे खूप महत्त्वाचे आहे. जनावरांचे विशेषतः लहान व अशक्त वासरांना त्यांच्या शरीराचे तापमान उबदार ठेवण्यासाठी पशु आहारामध्ये तेलयुक्त पेंड, गूळ याचे मिश्रण करावे. तसेच प्रथिनयुक्त आहारांचा, ज्यामधून ऊर्जा जास्त प्रमाणात भेटू शकते, अशा गोष्टींचा जनावरांच्या आहारात त्या ठिकाणी समावेश करावा. नंतर उच्च प्रथिनाच्या कुरणाचा तसेच पशुखाद्य चाऱ्याची आवश्यक साठवणूक करून ठेवावी, की जेणेकरून आपल्या जनावरांना तो वेळोवेळी भेटू शकेल. नंतर दर 3 महिन्याला जनावरांना जंतनाशक औषधे देणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपले जनावर त्या ठिकाणी त्याची इम्युनिटी पॉवर चांगली राहून सुरक्षित राहू शकेल. त्यानंतर बाह्य परजीवी जसे गोचीड, गोमाशा यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठा कोरडा स्वच्छ ठेवावा. गोठ्यामध्ये निरगुडी, तुळस, गवती चहा पानाच्या पेंड्या करून बांधल्यास त्याच्या वासाने बाह्य परजीवी याचा वापर थांबवला जाऊ शकतो. तसेच गोठ्यामध्ये गोचीड निर्मूलन वेळोवेळी करून घ्यावे. तशा फवारण्या गोठ्यामध्ये करून घ्याव्या, जेणेकरून आपल्या जनावर त्या ठिकाणी संरक्षित राहू शकेल. तसेच या गोष्टीचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. नंतर जनावरांना नियमितपणे लाळ्या, खुरकूत, घटसर्प, फळ्या, PPR, अंतर्विषार इत्यादी रोगप्रतिकार लसीकरण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी पुरेपूर सर्व पशुपालकांनी पाळाव्यात. त्यानंतर पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर, पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट याचे योग्य मिश्रण करून वापरावे. तसेच दुधाळ पशूंना संतुलित व चरबीयुक्त पूरक आहार द्यावा. तसेच जनावरांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा सुद्धा वापर करावा. जनावरांचे पिण्याचे भांडे ते स्वच्छ करून घ्यावे. कोमट पाणी असल्यास खूप चांगल्या पिण्याचे पाणी त्यांना देण्यात यावे. पुरेपूर काळजी सर्व शेतकरी पशुपालक बांधवांनी घ्यावी. त्यानंतर 6 महिन्यापुढील गाभण गाई म्हशींना अतिरिक्त पशुखाद्य द्यावे. तसेच मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याच्या तलावापासून, सार्वजनिक ठिकाणापासून दूर व सुरक्षित असावी, यासंबंधीची पशुपालक बांधवांनी काळजी घ्यावी. वरील मी काही पॉईंट सांगितले की हे आपल्या सध्या सर्वत्र शीतलहर चालू आहे, थंडीची लाट खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे सर्व पशुपालक बांधवांनी ही काळजी घ्यावी. त्यानंतर सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ऊर्जायुक्त आहाराचा जनावरांच्या आहारात त्या ठिकाणी समावेश करावा. 5-6 मुद्दे मी सांगितले, याची नक्कीच सर्व पशुपालक बांधवांनी काळजी घ्यावी आणि काही गरज भासल्यास त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. धन्यवाद. शेती माती आणि